26/11ला मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले ATS प्रमुख हेमंत करकरे यांना त्या हल्ल्यात लागलेली गोळी अतिरेक्यांची नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याची आहे, असे चुकीचे विधान करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरातील जटपुरा गेट येथे भाजपातर्फे निषेध करण्यात आला। 26/11च्या भ्याड हल्ल्यात हेमंत करकरे असतील किंवा संबंधित इतर पोलीस अधिकारी असतील, त्यांनी आपल्या प्राणाची आहुती देत नागरिकांना त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढण्याचे काम केले। मात्र विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी असे विधान करून त्यांचा अपमान केला आहे। शहीद झालेल्या अशा अधिकाऱ्यांच्या मरणाविषयी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना शंका निर्माण करत चुकीचं आक्षेपार्ह विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे करीत आहे। निश्चितपणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। इतके वर्ष लोटल्यानंतर अशा पद्धतीचे विधान करणे योग्य नाही, म्हणून आज भारतीय जनता पार्टीतर्फे विजय वडेट्टीवारांचा निषेध करण्यात आला। असे आक्षेपार्ह विधान करून अगदी निवडणुकीच्या तोंडावर जनतेत संभ्रम निर्माण करणे हेच वडेट्टीवारांचा आणि महाविकास आघाडीचे कार्य आहे। त्यांचा भाजपतर्फे शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी निषेध केला आहे। 26/11 हमल्यामध्ये, आतंकीच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद वीर ATS प्रमुख त्यावेळेसचे हेमंत करकरे जी हे शहीद झाले होते संपूर्ण देशाला माहिती आहे। आणि ते शहीद झाले असता त्यांना लागलेली गोळी हे अतिरेक्याची नसून ही पोलीस खात्यातल्याच एका अधिकाऱ्याची आहे, असं चुकीचं विधान करणारे या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 26/11मध्ये ATS प्रमुख हेमंत करकरे जी असतील, संपूर्ण पोलीस अधिकारी असतील, पोलीस कॉन्स्टेबल असतील, आपल्या जीवाची त्यांनी प्राणाची आहुती देत या देशातील नागरिकांना त्या ठिकाणून सुरक्षित वाचवण्याचं काम त्या अधिकाऱ्यांनी केलं आणि त्या ठिकाणी त्यांना वीरमरण आलं। अशा अधिकाऱ्यांच्या वीरमरणाच्या विषयी पोलीस अधिकाऱ्यांच्याच डिपार्टमेंटवर शंका निर्माण करीत अशा पद्धतीचं आक्षेपार्ह विधान या राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे करत आहे। निश्चितपणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। त्यावेळेस अशा पद्धतीचं उद्गार करत असताना त्यावेळेस काँग्रेसचीच सरकार होती आणि इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचं चुकीचं विधान करणं हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही आहे। आणि म्हणून आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे, जिल्हा महानगरतर्फे वडेट्टीवारांचा, महाविकास आघाडीचा निषेध आम्ही करतो आहे। खऱ्या अर्थाने त्यावेळेस सरकार असतानासुद्धा अशा पद्धतीची घटनेची चौकशी ते स्वतः करू शकत होते। एकीकडे पोलीस यंत्रणा आहे, निपक्ष सेवा करणारी यंत्रणा असते। देशाची जे सार्वभौम सेवा म्हणून पोलीसचे अधिकारी, पोलीस कर्मचारी हे काम करत असतात आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून पोलिसांचा अवमान करण्याचं कार्य हे वडेट्टीवारांनी केलं आहे। आणि ते पोलीस अधिकारी ही संघ परिवाराशी निगडीत असे अधिकारी असं त्यांचा उल्लेख त्यांनी केला, याचा निश्चितपणे आम्ही निषेध करतो। अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या वडेट्टीवारांनी या जनतेची माफी मागितली पाहिजे, पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागितली पाहिजे। अशा पद्धतीचं निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे। निश्चितपणे असे आक्षेपार्ह विधान हे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या वतीने या ठिकाणी होते आहे। त्यांचं नेहमीचीच परंपरा सुद्धा राहिलेली आहे। काँग्रेसची ही विचारधारा सुद्धा आहे की अशा पद्धतीचं संभ्रमित वक्तव्य करून जनतेला या संभ्रमामध्ये निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीचा जनतेत संभ्रम निर्माण करणे हेच वडेट्टीवारांचं आणि महाविकास आघाडीचं एक कार्य आहे। निश्चितपणे त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीचं कृत्य या महाराष्ट्रात, या भारत देशात कदापि भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही, याकरिता आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतो।